भंडारा जिल्ह्यात पोलीस भरतीची तयारी करणाऱ्या युवकांसाठी दिशा प्रकल्पांतर्गत विशेष मार्गदर्शन कार्यक्रम आयोजित करण्यात आला। या कार्यक्रमात नागपूर विभागीय पोलीस महानिरीक्षक संदीप पाटील यांनी युवकांना मेहनत, शिस्त आणि सातत्य यावर भर देत पोलीस भरती परीक्षेसाठी सज्ज होण्याचे आवाहन केले। याच कार्यक्रमात भंडारा जिल्ह्यात नव्याने सुरू करण्यात आलेल्या रस्ता वाहतुकीचे लोकार्पण करण्यात आले। गेले 2 दिवस भंडारा जिल्ह्याचा वार्षिक इन्स्पेक्शन चालू होतं। त्या अनुषंगाने आज पोलीस कवायत मैदानावर पोलीस सेरिमोनियल परेड झाला आणि त्याच्यानंतर क्राईम मीटिंग, जे जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील लोक आहेत त्यांच्या भेटीगाठी, जेणेकरून पोलिसांच्या कामकाजाबद्दल फीडबॅक आपण घेतला। ओव्हरऑल भंडारा जिल्ह्याचं काम अतिशय उत्तम चालू आहे। यामध्ये वेगवेगळ्या ज्या हेडच्या अंडर कारवाई आहे, विशेषतः खुनाचे गुन्हे खूप कमी झालेले आहेत, जे सतत कोंबी, नाकाबंदी आणि जी प्रतिबंधात्मक कारवाई केलेली आहे तर त्याचा इम्पॅक्ट सर्व ज्या बॉडी ऑफेन्सेस आहेत त्याच्यावरती दिसून येतो आहे। बॉडी ऑफेन्सेस कमी झालेले आहेत, परत प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये सुद्धा कमी आलेले आहे। अलीकडच्या काळामध्ये GPS तंत्रज्ञानाचा वापर करून पेट्रोलिंग व्हेकल्स योग्य पद्धतीनं पेट्रोलिंग करतायत का हे मॉनिटर केल्यामुळं आणि गुन्हेगारांची रेग्युलर चेकिंग केल्यामुळं प्रॉपर्टी ऑफेन्सेसमध्ये सुद्धा कमी आलेले आहे। परत ज्या काही नवीन योजना राबवलेल्या आहेत त्यामध्ये जे भंडारा पोलीसचं जे सायबर बॉट आहे ते खूप अतिशय एक इनोव्हेटिव्ह उपक्रम आहे। त्याच्यामुळं सायबर गुन्हा घडल्यानंतर कशी तक्रार करायची, काय करायचं याचं उत्तम मार्गदर्शन सायबर बॉटमधून होतं आहे आणि गेल्या काही काळामध्ये जवळपास 16,000 लोकांनी त्याचा क्वेरीज हे केलेले आहेत। तर हे निश्चित एक खूप म्हणजे पॉप्युलर AI ड्रिव्हन मॉडेल आहे आणि मला वाटते त्याचा येणाऱ्या काळात निश्चित पूर्ण महाराष्ट्र पोलिसांना उपयोग होईल। बाकी हे जे आत्ता मी पाहिलं, हा दिशा प्रोजेक्ट जो आहे तोही खूप अतिशय एक चांगलं उदाहरण आहे की पोलीस विभाग कसं त्या जिल्ह्यातील तरुणांशी, युवकांशी संवाद इस्टॅब्लिश करू शकतो आणि त्यांच्या जे करिअर आहे, करिअरमध्ये म्हणजे ज्या स्पर्धा परीक्षेच्या संधी आहेत त्यांना म्हणजे काय संधी आहेत, त्याला काय अभ्यास केला पाहिजे आणि त्यासाठी योग्य ते मार्गदर्शन अतिशय पुण्या मुंबईचे तज्ज्ञ व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून इथं उपलब्ध होत आहेत आणि त्या माध्यमातून निश्चितच आपल्याला माहीत आहे विदर्भ क्षेत्रातले मुलं फार कमी स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये हे उत्तीर्ण होतात, कारण क्लासेसची संख्या कमी आहे। तर जे पुण्या मुंबईचे क्लासेस जे आहेत ते इथं ऑनलाईन अवेलेबल केले जातात। तर हा खरोखर अतिशय चांगला उपक्रम आहे आणि येणाऱ्या काळामध्ये अजून पोलीस व्हिजिबिलिटी कशी वाढवता येईल, परत ॲक्सेसिबिलिटी कशी पोलिसांची वाढवता येईल आणि जे आपल्या जिल्ह्यामध्ये ट्रॅफिकमध्ये म्हणजे मृत्यूंचं प्रमाण थोडं चिंताजनक म्हणजे जास्त आहे, तर त्याच्यावरही उपाययोजना करणं, त्यामध्ये हायवे ट्रॅफिकचा पण रोल आहे, कारण तो नॅशनल हायवे आहे। त्या हायवे ट्रॅफिकवाल्यांशी कोऑर्डिनेशन करून कसं अजून हे करता येईल। आजच आपण पाहिलं एक स्पीड गनचं व्हेकल, इंटरसेप्टर व्हेकलचं आपण उद्घाटन केलेलं आहे। स्पीड गनचा वापर करून हाय स्पीड असेल किंवा रेतीच्या यामध्ये ओव्हरलोड आहेत,
ज्या विदाऊट नंबर प्लेट गाड्या चालत आहेत किंवा बिना परमिटच्या गाड्या त्याच्यावरही मोठ्या प्रमाणात कारवाई झालेली आहे. आणि त्याचबरोबर अजून ॲग्रेसिव्हली MPDA आणि मकोका याचा उपयोग करून ज्या काही गँग्ज आहेत, सँड माफिया असेल किंवा NDPSमध्ये असतील किंवा बाकी इतर ज्या अवैध धंद्यामध्ये आता BNSमध्ये पण नवीन चांगले सेक्शन आलेले आहेत 111, 112, ज्यामध्ये पेटी ऑफेन्सेस आणि सिरियस ऑफेन्सेसमध्ये सुद्धा ऑर्गनाइज क्राईम गँग म्हणून इव्हन चोरीमध्ये, चिटिंगमध्ये अशा वेगवेगळ्या गोष्टीमध्ये स्ट्रिंजंट सेक्शन आपण लावू शकतो. तर तेही आता आपण भंडारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात सुरू करणार आहे, जेणेकरून पोलिसांचा वचक आहे पण एक लिगल वचक अजून, म्हणजे फक्त ते लवकर बाहेर आले की पुन्हा कारवाई करतात, तर त्यामुळे ते कसे जास्तीत जास्त दिवस जेलमध्ये राहतील आणि त्यांच्यावर एकदा चांगली कारवाई झाली की पुन्हा त्या गुन्हे करणार. आता गाडीवर मोबाईल नंबर नाही तर इमर्जन्सी QR कोड लावा, जे तुम्हाला अडचणीच्या वेळी मदत करेल.